श्रोते हो, स्वामी समर्थांच्या दरबारात श्रीमंत असो वा गरीब, जो कोणी अनन्य भावाने त्यांना साथ घालतो त्याच्यासाठी स्वामी ब्रह्मांड उलटवून टाकायलाही तयार होतात. आज मी तुम्हाला स्वामींच्या अशाच एका लीलेबद्दल सांगणार आहे, जे ऐकून तुमचे हृदय भरून येईल. ही कथा आहे एका गरीब विधवेची, जिच्यासाठी साक्षात परब्रह्म धावून आले. अक्कलकोटच्या जवळच एका छोट्याशा झोपडीत एक विधवा माता राहत असे. पदरात 2 लहान मुले आणि घरात अन्नाचा कणही नव्हता. पतीच्या निधनानंतर तिचे आयुष्य पोरके झाले होते. समाजाने तिला वाळीत टाकले होते, पण तिचा एकच आधार होता, ती तिची अडळ श्रद्धा. ती रात्रदिवस एकच जप करायची, श्री स्वामी समर्थ. एक दिवस असा आला की घरात पीठही उरले नाही. मुले भुकेने व्याकुळ होऊन रडू लागली. त्या माऊलीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. ती स्वामी समर्थांच्या फोटोसमोर उभी राहिली आणि कळवळून म्हणाली, स्वामी, मी उपाशी राहिले तरी चालेल, पण माझ्या लेकरांना घास द्या. तुम्ही तर जगाचे पालनहार आहात ना, मग माझी मुले का रडतायत? काही वेळातच झोपडीबाहेर कुणीतरी हाक मारली. त्या माऊलीने बाहेर पाहिले तर एक तेजस्वी पुरुष उभा होता. त्याच्या खांद्यावर एक गाठोडे होते. त्यांनी त्या माऊलीला सांगितले, हे घे, स्वामींनी तुझ्यासाठी हे पाठवले आहे. त्या गाठोड्यात पीठ, तांदूळ, डाळ आणि काही फळे होती. ती माता थक्क झाली. तिने विचारले, पण तुम्ही कोण आणि स्वामींना माझे दुःख कसे कळले? तो पुरुष फक्त हसला आणि म्हणाला, स्वामींना सर्व ठाऊक असते माऊली, तू फक्त हाक मारली होतीस. त्यांनी ती ऐकली. जेव्हा त्या माऊलीने स्वयंपाक करण्यासाठी चूल पेटवली तेव्हा तिला जाणीव झाली, साक्षात स्वामींच्या कृपेने तिच्या घराचा उंबरठा पवित्र झाला होता. ती माता धावत अक्कलकोटला गेली. गर्दीतून वाट काढत ती स्वामींच्या समोर पोहोचली. स्वामींनी तिला पाहताच मंद हसून विचारले, माऊली, पोरांचे पोट भरले ना? हे ऐकताच ती माता स्वामींच्या चरणी कोसळली. तिला समजले होते की तिच्या घरी शिदा घेऊन येणारे दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः स्वामीच होते. मित्रांनो, स्वामी आजही आपल्या सोबत आहेत. फक्त तुमची हाक मनापासून हवी. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमचे एक सबस्क्रिप्शन आम्हा भक्तांना एकत्र आणण्यास मदत करेल. श्री स्वामी समर्थ.